सगळं काही नीट होईल बघ. आय होप सो. माझी खात्री आहे सगळं नीट होईल. उद्या ऑफिस आहे ना तुला? तुलाही ऑफिसला जायचंय ना? हो. एक महिनाभर तर जावंच लागणार. एकदा का सगळं आयाजीला हँडओव्हर केलं की मी बाहेर पडेल. तरी ऑफिस सोडणं खरंच इतकं गरजेचं आहे का? अजूनही विचार कर. कृती केलीये मी. आता कसला विचार करायचा आहे? आता जे ठरलं ते ठरलं. आता नाही यात बदल होणार. काही झालं तरी आयाजी तिच्या निर्णयावर ठाम आहे ना, तसा मीही ठाम आहे. आता नाही मागे फिरायचं. तरी आपण आता हे नको ना बोलूया. झोप तू शांतपणे. तुला वाटतं मला झोप लागेल असं? तुला लागेल? हे जान्हवी, कशा आहेत का सगळ्या? कशा असणार? काळजी घे सगळ्यांची. चल झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. काही नाही अगं, दरवाजा उघडा दिसला ना म्हणून आले. तू अजून जागी? झोप उडाली आहे. आई तू नको ना टेन्शन घेऊस. सगळं ठीक होईल. यापुढे मी स्वतःला खोट्या आशा दाखवत नाही बेबी. आई पण काही काही लोकांच्या हाताला गुणच नसतो बेबी. त्यातलीच मी एक. तुम्ही काहीही करा, तुमचं मूल तुम्हाला सोडून जाणार असा नियतीनं उपडा हात दिलाय मला. आई असं काही नाहीये ग. असंच आहे. नाहीतर बापाच्या पावलावर पाऊल टाकून मागचा पुढचा काहीही विचार न करता हा असा आपल्याला सोडून गेलाच नसता. आई आपण त्याला बोलवलं ना तर येईल तो परत. आपण परत परत तोच विषय बोलतोय बेबी. का बोलवायचं आपण त्याला? त्याला आपली पर्वा नाही तर आपण का स्वतःला लादायचं त्याच्यावर? आपल्या मर्जीनं तो गेलाय, यायचं तर आपल्या मर्जीनंच येईल तो. ही म्हातारी गोखले गृहोद्योग आणि गोखल्यांचं घर दोन्ही सांभाळायला समर्थ आहे. यापूर्वी केलंच ना, आताही करीन. भागीरथी गोखलेचं कुणा वाचूनही अडत नाही, अगदी तिच्या सख्या नातवा वाचूनही. आई पण आपण काय एवढं ताणायचं ग? ज्याची सुरुवात त्यानं केलीये त्याचा शेवट मी करणार नाही बेबी, आणि हरणारही नाहीये. त्यानं सगळं हातात घेऊन 5-7 वर्षच झाली आहेत. त्याच्या आधी मीच बिझनेस सांभाळत होते ना, आताही सांभाळेन. काळ पुढे गेलाय. मला जरा वेगानं चालावं लागेल. तेवढी ताकद या भागीरथी गोखलेची आहे. त्याच्या विना ना घरात ना ऑफिसमध्ये कसलाही काहीही फरक पडणार नाहीये. ड्रायव्हरला फोन कर. उद्यापासून मी पूर्वीसारखीच ऑफिसला जायला सुरुवात करणार आहे. तू खरंच? मला गाडी दारात बरोबर 8 वाजता उभी हवी आहे. ना 5 मिनिटं आधी ना 5 मिनिटं नंतर. बरोबर 8. फोन कर. उद्या करू फोन? खूप उशीर झाला ना आता.
हं. आई पण मग श्रीचं कसं होणार? तो काय करेल ग? लर्न टू लेट गो बेबी. जे जातंय त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नये. त्यानं कोणीच सुखी होत नाही. पण आई, हा विषय संपलेला आहे बेबी. नाही पण आई, प्रेमाच्या माणसाला नेहमी मोकळं सोडावं. खरं प्रेम नेहमी परत येतं. जे परत येत नाही ते खरं प्रेम नसतं. हो आई, पण तरीही मला असं. गुड नाईट बेबी. गुड नाईट. या घरात पुरुष टिकत नाहीत शरे. खरंच असं असेल का हो वहिनी? कुठल्या पूर्वजांचा शाप तळतळाट लागलाय कुणास ठाऊक. माझं ना डोकंच चालेल असं झालंय. जान्हवीचं वाईट वाटतं हो. वहिनी, वहिनी तिच्या नशिबात पण आपल्यासारखं. नाही नाही, जान्हवी बदलेल हे सगळं. ती आपल्यासारखं नाही जगणार. ती करेल काहीतरी. काय करणार ती शरे? तिच्या हातात आता करण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. आई आणि श्री कमालीचे हट्टी आहेत. मला खात्री आहे वहिनी, जान्हवी नक्की काहीतरी करेल. जे कधीही होणार नाही त्यासाठी आशा लावू नये शरे. त्रास होतो. आता माझं का आहे खरं नाही सरे. जगायची इच्छाच नाही उरली बघ. आतापर्यंत श्रीकडे बघून श्रीसाठी जगत आले. आता श्रीच नाही तर जगण्यात काय अर्थ आहे? ताई, तू झोप बरं शांतपणे. माझं लेकरू कुठे माहित नाही, काय करतंय माहित नाही. सरी झोप कशी येईल? ताई, विश्वास ठेव. देवावर विश्वास ठेव. सगळं ठीक होईल बघ. उगाच खोटी आशा नको दाखव सरे. आता काहीही होऊ शकत नाही. या घरात संसार टिकत नाहीत हेच खरं. जा तू झोप आता. ताई, जा म्हटलं ना, जा झोप.
देवा, श्री आणि आई आजी दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण दोघांचाही आता इगो प्रॉब्लेम होऊन बसलाय. देवा, आई आजींचं म्हणणं बरोबर असलं तरी त्यांना वाटतं तितकं श्री चुकीचं नाही वागलेला. आता श्रीने जरा नमतं घेतलं असतं आणि आई आजींनी मोठ्या मनानं त्याला माफ केलं असतं तरी वेळच आली नसती. देवा प्लीज, आई आजी आणि श्रीमध्ये जे घडलं ते फक्त गैरसमज आहेत आणि ते लवकरात लवकर दूर होऊ देत. आई आजींच्या तत्वांना मुरड न घालता आणि श्रीचाही मान ठेवून त्याने या घरात यायला हवं. त्याला या घरात परत आणण्यात मला यश दे. श्रीनं माझ्यावर सोपवलेली या घराची जबाबदारी मला पेलता यावी. हे तुटलेलं घर मला जोडण्यात यश दे परमेश्वरा. प्लीज, या घराचे दरवाजे ज्यांच्यासाठी बंद झालेत त्यांच्यासाठी आई आजींच्या सोबतीने मला ते दरवाजे उघडण्यात यश येऊ दे. माझा श्री मानाने या घरात परत आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. काय करत असेल पोर कोणास ठाऊक. कुठे राहणार, काय करणार. शपथ घातली आम्हाला. मी तरी गेले असते बरोबर. माझा काही जीव लागत नाही घरामध्ये. हे काय होऊन बसलंय. या घराला शापच आहे का संसार न टिकण्याचा. माझा संसार मोडून समाधान नाही झालं देवाचं, म्हणून आता माझ्या पोराचाही संसार मोडला. वहिनी, मला कळतोय ग तुझा त्रास. मलाही श्री घरातून जायला नको होता, पण आई आता खूप चिडली आणि तिला ना अजून डिवचायला नको. ती जास्त चिडली ना तर पुढे कधी श्री येणार असेल तर तेही अशक्य होऊन बसेल. तू शांत राहा ना थोडी. नर्मदा, ही काय करते इथे? कोण? जान्हवी. ती त्याच्याबरोबर जाणार नाहीये, इथेच राहणार आहे. का? मला नाही माहिती, त्यांचं तसं ठरलंय. म्हणजे मला नाही कळलं. नवरा गेला म्हणजे तिनंही जायला हवं होतं. आई आई तिला राहू द्या ना. तो नाहीये, निदान तिला तरी राहू द्या इथे. नर्मदा, अगं तू रडतेस का? मी काही तिला हात धरून बाहेर काढायला नाही निघालीये. मी फक्त विचारलं की ती इथं का आहे. मला खरंच नाही माहिती. आई, पण तुला चालणार आहे का? तो गेलाय आणि ती. जे घडलं त्यात जान्हवीचा काही दोष नाहीये. ह्या सगळ्यातून मला एकच कळलंय की ती निरपराध आहे. तिचा काही दोष असेलच तर तो आपल्या नवऱ्याला पाठीशी घालण्याचा. आणि जगातली प्रत्येक बाई हेच करेल. मग तिच्यावर रागवण्यात काय अर्थ आहे? म्हणजे ती इथे राहिलेली चालणार आहे तर? मी तिच्यावर कितीही चिडले तरी ती निरपराध आहे हे मला कळलंय. त्यामुळे तिला इथं राहायचं असेल तर माझी काहीही हरकत नाहीये. आपल्या मुलानं तिला लग्न करून या घरात आणलीये. तिचा या घरात अधिकार आहे. फक्त ती स्वेच्छेनं राहतेय का नाईलाजानं हे मला कळायला हवं. ती आपल्या मनानेच राहते आई. ठीक आहे, मग तिला एक गोष्ट सांगायला हवी. काय? जे नियम शरयूला लागू आहेत ते तिलाही बंधनकारक असतील.
मी आजपासून ऑफिसमध्ये येते. आई गाडी तयार आहे. मी येते. अगं तुझा डबा तयार आहे आणि चहाही तयार आहे, घेऊन जा कुठपर. आई नको अगं नको काय, तयार आहे, फक्त कपात तर होतायच आहे. नको छोटी आई. अहो जर 8ची बस चुकली तर लेट मार्क लागेल ना. तू अजूनही बसने जातेस? नाही तसं नाही. शरयू, माझा निरोप दिला नाहीस का तू तिला? बेबी वंस, मला आठवत नाहीये. मी विसरले. आई, मी काय म्हणते, आपल्या पार्किंग लॉट मध्ये 5-6 गाड्या उगाच धूळ खात पडल्यात आणि ड्रायव्हरला सुद्धा आपण उगाच पगार देतो. तर एक गाडी हिच्यासाठी सांगून टाकत होते. हरकत नाही. ड्रायव्हर अवेलेबल असेल तर जाऊ दे तिला गाडीने. नाहीतरी श्रीची गाडी आता कोण वापरणार? पण मी जाईन ना. जा गाडीनं. नुसत्या पडून राहण्यापेक्षा त्याचा उपयोग झालेला बरा. हा, आहात ना? नाही, श्री सरांच्या मॅडम येत आहेत. त्यांना रोज सकाळी ऑफिसमध्ये न्यायचं आणि संध्याकाळी घेऊन यायचं. नाही ते येतीलच आता बाहेर. ड्रायव्हरला सांगितलंय गाडी काढायला. आई, गाडी तयार आहे बाहेर. जानवी, आता बस आणि गोडभर चहा घे. चला मी निघते. 8 वाजलेत. श्री, तुला आज भेटणार आहे का ग? नाही, का? कारण शरयू, जो नियम तुला लागू आहे तोच हिलाही. तिला अजून सांगितलं नसेल आईनी. संध्याकाळी सांगते. फोन आला होता का ग? किंवा आपण करूया. आता सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. तेव्हा आता काळजी घ्यायची, स्वतःची आणि इतर सगळ्यांची सुद्धा. डबा घेतला असता. नीट घेऊन जा तिला. हो मॅडम. नीट जाग. नीट जाईल, काळजी नका करू. त्याला म्हणावं काळजी घे आणि आईला फोन कर म्हणा. सगळं नीट होईल ना ग? हो बहिणी. साहेब, तुम्हाला चहा आणू का? अरे एक तर विदाउट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मॅडम. मॉर्निंग.
असे काय बघताय भूत बघितल्यासारखे? नाही मॅडम, म्हणजे आजपासून मी रोज येणार आहे ऑफिसला. वेलकम बॅक मॅडम.